नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. नागालँडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पक्षात सामील जाल्यात. सशस्त्र दळांच्या आधुनिकीकरणाक गती दिवपा खातीर संरक्षण मंत्रालयान शस्त्रां खरेदी उणे करपाक जायते उपाय सुरू केल्यात. राष्ट्रीय तपास यंत्रणेन पाकिस्ताना खातीर गुप्तचर प्रकरणात 8 राज्यांतल्या 15 सुवातींनी सोद कारवाय केल्या. मिस थायलंड ओपाल सुचाता चुआंगश्री हिणे मिस वर्ल्ड 2025 तो ताज मेळयलो आणि IPL क्रिकेटीच्या दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स ह्या पंगडां मदीं आयज खेळ जातलो. आता पुराय खबरो. नागालँडातल्या एका व्हड राजकीय घडणुकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात सामील जाल्यात. 60 वांगड्यांच्या राज्य विधानसभेत NDPPची ताक आता 32 जाल्या. संसदीय वेव्हार मंत्री आणि NDPPचे वरिष्ठ फुडारी KG केन्ये हांणी काल सांजे प्रसार माध्यमांक सांगला की NCPच्या आमदारांनी विलिनीकरणाचो अर्ज सभापती कडेन सादर केला आणि तांणी तो औपचारीकपणान मान्य केला. हे कृतीक लागून मुखेलमंत्री नेफ्यू रियोचे फुडारपण घटमूट जाता आणि थळाव्या प्रश्नांक तोंड दिवपाक चड बरी स्थिती जाता अशें केन्या हांणी सांगलें. NCPच्या राष्ट्रीय रचनेंतल्या अडचणींचो उल्लेख तांणी ह्या निर्णया फाटलो मुखेल घटक आसा म्हूण केला. सशस्त्र दळांच्या आधुनिकीकरणाक गती दिवपा खातीर संरक्षण मंत्रालयान शस्त्रां खरेदी चक्र उणें करपाक जायते उपाय सुरू केल्यात. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग हांणी सांगलें की हे कृती वरवीं सुमार 69 सप्तकां वाचतलीं आणि सद्याच्या गरजे प्रमाण 2020 वर्साच्या खरेदी नेमात सुदारणा जातली. नवी दिल्लीत संरक्षण परिशदेत संबोधित करतना तांणी सांगला की खरेदी चक्रांतल्या कांय प्रक्रियां खातीर लागपी वेळ मंत्रालयान कमी केला. जहाज बांदपा खातीर आणि प्रगत मध्यम झुजारी विमान प्रकल्पा खातीर ही नवी पद्दत पयलींच चालीक लायल्या अशें तांणी सांगलें. संरक्षण मंत्रालयान 2025 हे सुदारणांचें वर्स म्हूण जाहीर केला. नव्या आव्हानांक तोंड दिवपाक सक्षम अशा लश्करी तंत्रज्ञानान प्रगत आणि झुजाक तयार सैन्य करपाचो हाचे फाटलो हेत आसा. राष्ट्रीय तपास यंत्रणेन पाकिस्ताना खातीर गुप्तचर प्रकरणात 8 राज्यांतल्या 15 सुवातींनी सोद कारवाय केल्या. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि अस्तंत बंगालातल्या पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हज कडेन संबंधित आशिल्ल्या दुबावितांच्या आवारात सोद कारवाय केल्ल्याचे NIAन निवेदनात म्हळां. ह्या कारवायेत जायते इलेक्ट्रॉनिक उपकरणां आणि संवेदनशील अर्थीक कागदपत्रांसयत हेर गुन्यांवकारी साहित्य जप्त केला. NIAच्या चौकशे प्रमाण दुबावितांचो पाकिस्तानी कार्यकर्त्यांकडेन संबंध आशिल्लो आणि भारतात गुप्तचर कार्यावळी खातीर ते काम करताले. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या बायला सत्तेचे प्रतीक जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. भोपाळांतल्या जंबुरी मैदानात लोकमाता देवी अहिल्याबाई हांच्या 300व्या जयंती दिसा निमतान आयोजीत केल्ल्या महासंमेलनाक प्रधानमंत्री मोदी संबोधीत करताले. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक आसा. पहलगामांतलो दहशतवादी हल्लो हो बायलांच्या शक्तीक आव्हान आशिल्लें आणि तो गुन्यांवकारांक मृत्यूदंड थारलो अशें तांणी सांगलां. आतंकवादियों ने भारत की नारी शक्ति को चुनौती दी है. ये चुनौती आतंकवादियों और उनके आकाओं के लिए काल बन गई है. काल. ऑपरेशन सिंदूर आतंकवादियों के खिलाफ भारत के इतिहास का सबसे बड़ा और सफल ऑपरेशन है. भोपाळांत भौशीक रॅलीक संबोधीत करतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें की भारत खंयच्याच प्रकारच्या लिपून केल्ल्या झुजाक खपोवन घेवचो ना आणि अशा आतंकवादी कृत्यांक खर प्रतिसाद दिवपाचो भारताचो निर्धार आसा. प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळें की ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक जाला. आतंकवाद्यांनी बायलांच्या सत्तेक आव्हान दिल्लें. हे आव्हान तांकां घातक थारलें. आमच्या सैन्यान शेकडो किलोमीटर अंतरार आशिल्ल्या शत्रूच्या घरात घुसून तांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातली आतामेरेनची सगळ्यात व्हड यशस्वी कारवाय आसा अशें मोदी हांणी म्हळां. ऑपरेशन सिंदूर ने डंके की चोट पर कह दिया है कि आतंकवादियों के जरिए छद्म युद्ध प्रॉक्सी वॉर नहीं चलेगा. अब घर में घुसकर भी मारेंगे
और जो आतंकियों की मदद करेगा उसको भी इसकी भारी कीमत चुकानी पड़ेगी। मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळातल्या जंबुरी मैदानात लोकमाता देवी अहिल्याबाई हांच्या 300व्या जयंतीच्या निमतान आयोजित केल्ल्या बायला सशक्तीकरण परिषदेक प्रधानमंत्री उलयताले। देवी अहिल्याबाई हांचे कार्य प्रशासनाविशीं ते उलयले। देवी अहिल्याबाई कहती थी कि शासन का सही अर्थ जनता की सेवा करना और उनके जीवन में सुधार लाना होता है। आज का कार्यक्रम उनकी इस सोच को आगे बढ़ाता है। केंद्रीय घरमंत्री अमित शहा अस्तंत बंगालाच्या 2 दिसांच्या भोवडेर काल राती कोलकातात पावले। तांकां विमानतळार भाजपा फुडारी सुवेंदू अधिकारी आनी हेर पक्ष फुडाऱ्यांवांगडा येवकार दिलो। मंत्री शहा आयज बसकेत भाजपाच्या कार्यकर्त्यांक संबोधीत करपाचे आसात। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन। तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर। आता मुखावेल्यो खबरो। हैदराबादात काल राती जाल्ल्या मिस वर्ल्ड सर्तीच्या 72व्या आवृत्तीत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिका मिस वर्ल्ड 2025 म्हणून ताज प्रदान केलो। इथिओपियाची हेसेट डेरेजे अदमासू पहिली उपविजेती आणि पोलंडची माजा क्लाजदा हांकां दुसरे उपविजेती म्हूण जाहीर केले। विकसित कृषी संकल्प अभियान ही मोहीम फकत सरकारी येवजण न्हय तर शेतकारांक मोलादीक म्हायती दिवपी भौशीक चळवळ आसा अशें केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां। वेगवेगळ्या राज्यांतल्या आमदारांकडेन ऑनलायन संवाद साधतना मंत्री चौहान हांणी सांगलें की ही मोहिमे खाला शेतकारांकडेन मुखेल विशयांचेर चर्चा जातली आनी तांच्या प्रश्नांक संबंदीत तज्ञ योग्य रितीन सोडयतले। चौहान हांणी नदरेक हाडले की एक राष्ट्र एक शेती एक पंगड हो मुखेल मंत्र आसा जो भागधारकांक एकठांय हाडटलो आनी भारताक विकसीत भारत 2047 कडेन मुखार व्हरतलो। तरणाटे वेव्हार आनी खेळा मंत्रालय वखदा खात्याच्या सहकार्यान आयज जन औषधी केंद्र अणभवात्मक शिक्षण कार्यावळ सुरू करतले। ह्या 15 दिसांच्या कार्यावळी खाला देशभरातल्या दरेका जिल्ह्यातल्या 5 जन औषधी केंद्रांनी 5 तरणाटे स्वयंसेवकांची नेमणूक करतले। स्वयंसेवक दिसपट्ट्या कार्यावळींनी मजत करप, वखदा व्यवस्थापनाक आदार दिवप आनी जेनेरिक वखदां तशेंच भौशीक भलायकी साक्षरताये जागृताय वाडोवप हाचेर भर दितले। जन औषधी केंद्रा भितर तरणाटे स्वयंसेवकांक आस्पावीत करून ही कार्यावळ सेवा, शिस्त आनी समाजप्रधान व्यवसायाची मूल्यां रुजयतली। रशियेत काल अस्तंत ब्रायनस्क वाठारात पूल कोसळ्ळ्या उपरांत प्रवासी रेल्वेगाडी पटरीवेल्यान देंविल्ल्यान उण्यात उणे 7 जाणांक मरण आयलां आनी 30 जाण जखमी जाल्यात। मॉस्को सावन क्लिमोव मेरेन वचपी ही गाडी व्हायगोनिचिस्की जिल्ह्यात ट्रॅकावेल्यान देंवली। येरादारी कार्यावळीत बेकायदेशीर हस्तक्षेपाक लागून हो अपघात जालो अशें अधिकाऱ्यांनी सांगलें, पूण फुडलो तपशील तांणी दिवंक ना। रशियन सरकारी खबरां एजन्सीन म्हळां की मरण आयिल्ल्या मदीं गाडयेच्या ड्रायव्हराचो लेगीत आस्पाव जाला। IPL क्रिकेट सर्तीत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जावपा आशिल्ल्या दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबय इंडियन्स आनी पंजाब किंग्स ह्या पंगडां मदीं खेळ जातलो। ही मॅच सांजे 7:30 वरांचेर सुरू जातली। ह्या खेळात जैतिवंत जावपी पंगड मंगळारा त्याच सुवातेर IPL फायनलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडा आड खेळटलो। मुंबय इंडियन्सान आतां मेरेन 5 खिताब जिखल्यात, जाल्यार पंजाबान 1 फावट लेगीत हो खिताब जिखूं ना। भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा हांगाच्या एकसुऱ्या सुवातांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। IMDच्या म्हणण्या प्रमाण हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आनी चंडीगड हांचे वांगडा दिल्ली शारांत 4 जून मेरेन गडगड आनी वारें मारून कांय प्रमाणात पावस पडूं येता। आयज विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार ह्या सुवातांनी गडगड, जगला आनी वादळी वाऱ्या सयत मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला। तशेंच केरळ, माहे, कर्नाटक आनी आंध्र प्रदेशातूय गडगड आनी वादळी वारे व्हांवपाची शक्यताय आसा अशें IMDन सांगलां।
आता खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. नागालँडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे 7 आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पक्षात जाल्यात सामील. सशस्त्र दळांच्या आधुनिकीकरणाक गती दिवपा खातीर संरक्षण मंत्रालयान शस्त्रां खरेदी चक्र उणें करपाक जायते उपाय सुरू केल्यात. राष्ट्रीय तपास यंत्रणेन पाकिस्ताना खातीर गुप्तचर प्रकरणांत 8 राज्यांतल्या 15 सुवातींनी सोद कारवाय केल्या सुरू. मिस थायलंड ओपाल सुताता चुआंगश्री हिणें मिस वर्ल्ड 2025चो ताज मेळयलो आनी IPL क्रिकेटीच्या दुसऱ्या क्वॉलिफायरांत मुंबय इंडियन्स आनी पंजाब किंग्स ह्या पंगडां मदीं आयज खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.